नमस्कार. तुमच्यासारख्या बायकांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. गोपनीयतेसाठी नावं बदललेत, पण गोष्टी अगदी खऱ्या आहेत. बायका आपलं आयुष्य कसं काढतात, त्यांना कसं जगायची इच्छा आहे, ऐका आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा नक्की ऐकवा. ही गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन आले गरिमा ट्रस्ट आणि कोरो इंडिया. गोष्ट 4. माझ्या दुकानातल्याही वेगळ्या वेगळ्या बायका आहेत. मी माल पण बायकांकडूनच भरते ना. मी आधी त्यांच्यासोबत मुंबईला जायचे माल घ्यायला. एकटं जायची भीती वाटायची. मग रस्ता पाठ झाल्यावर म्हटलं जाऊन पाहू एकटं. दादरला उतरून नेहमीसारखं गेले मी सुनंदाच्या दुकानावर ब्लाऊज पीसचा माल घ्यायला. सुनंदाचं काम आवडतं मला. एकटी बाई एवढं मोठं होलसेल ब्लाऊज पीसचा धंदा चालवती, पोरींना मोठ्या शाळेत शिकवती. तिच्या नवऱ्याचा होलसेल चप्पलचा धंदा आहे स्टेशनजवळ. दोघांनी मिळून घर घेतलं मुंबईत. घरभरणीला बोलवलं होतं मला, पण आपल्याला कुठं वेळ मिळतो जायला. म्हणून मग ह्या वेळेस गेले तर ती घर दाखवायला घेऊन गेली मला. तिच्या घरी चहा पीत पहिल्यांदा सुनंदाने मनमोकळपणे गप्पा मारल्या माझ्याशी. 12 वर्षाची असताना मुंबईत लग्न होऊन आली ती. लग्नाच्या 1 वर्षात म्हातारा नवरा वारला. सासरचे इलाज दोष द्यायला लागले. भुतळीने नवरा मारला म्हणे. आईच्या घरी सोडून येतो म्हणून दीर घेऊन गेला, तर एका माणसाला विकून आला सुनंदाला. मग जे व्हायचं ते झालं. हळूहळू मोठी व्हायला लागली सुनंदा. 20 वर्षाची होत होत 2 पोरींची आई झाली. वेश्या व्यवसाय करण्यापलीकडे काही पर्यायच उरला नव्हता तिला. मग तिला एक दिवस रेहमान भेटला. त्यांचं प्रेम झालं. रेहमानने तिला ब्लाऊज पीसचा गाडा टाकून दिला. फक्त तेवढा हात द्यायचा उशीर होता. ब्लाऊज पीसचा धंदा जोरात करायला लागली. हळूहळू दुकान घेतलं. आता मोठा होलसेलचा धंदा झालाय तिचा. मी तर पाहतच राहिले तिच्याकडं. घरी आल्यावर किती दिवस सुनंदाचा विचार करत राहिले मी. मग त्या दिवशी दुकानावर मीना आली होती माझ्या. दरवेळेस आली की खूप मेकअपचं सामान घेते ती. मागे मला ताप आला होता तर रोज माझ्यासाठी काढा घेऊन यायची घरून. चांगली मैत्री झाली होती आमची. त्या दिवशी आली तर रडून रडून डोळे सुजले होते तिचे. तिच्या घर मालकांनी घर रिकामं करायला लावलं म्हणे 2 दिवसात. नदीजवळ राहते भाड्याच्या घरात, नवऱ्या आणि 2 पोरींसोबत. म्हटलं मी बोलून पाहते घर मालकाशी, तर एकदम घाबरलीच. मग मी चहा मागवला, शांत केलं तिला. तेव्हा कुठं बोलायला लागली ती. ती पण वेश्या व्यवसाय करते. मला तर धक्काच बसला ऐकून. मीनाची पोरगी एकदा आजारी पडली होती लहानपणी. मग तिने सावकाराकडून कर्ज घेतलं 10% महिना व्याजावर. मग सावकार त्रास द्यायला लागला. वेळेत पैसे देता यावे म्हणून हे काम सुरू केलं मीनाने. मग काय हळूहळू अडकत गेली ती या धंद्यात. तिच्या नवऱ्याला सुद्धा माहीत नाहीये. तिच्या पोरी रोज ट्युशनवरून आल्या की माझ्या दुकानावर बसता आईची वाट बघत. आमच्या भिशीत नाव घेतलंय मी तिचं नुकतंच. म्हटलं काय करावं बाई आता. मग एकदम सुनंदाची आठवण आली. तिला फोन करून सगळं सांगितलं. म्हटलं काय करू सांग. मग तिनेच मला आठवण करून दिली की काम असतं. मीनाला काय मदत लागत असेल ती करेल म्हटलं. मग मी बाकी मला काय करायचं तिचं. नवीन घर मिळेपर्यंत कोणत्या नातेवाईकाकडे राहता येते. मग मी म्हटलं घर मिळेपर्यंत पोरींचा डबा देते मी, आणि कोणाला काही सांगणार पण नाही. माझी आजी बायकांच्या खूप गोष्टी सांगायची. काही गोष्टी तर स्वतःच मनाने बनवलेल्या असायच्या, पण सगळ्या गोष्टींमध्ये एकतर मैत्रीण असायची. म्हटलं ह्या वेळेस मीनाच्या गोष्टीमध्ये आपण मैत्रीण होऊ, मैत्रिणी भाऊ.